सैनिकांचे कल्याण, मनोधैर्य आणि प्रशिक्षण यांना प्राधान्य देणारं नेतृत्व म्हणजे लेफ्ट NSPP थोरात असे गौरवोद्गार माननीय सरदार रामचंद्र अजितसिंग पाटणकर उर्फ बाळा पाटणकर यांनी काढल्यात। जन SPP थोरात यांच्या 120व्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते। लेफ्टनंट जन थोरात यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या दुर्मिळ फोटोंचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं। कला चावडी या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख अतिथीपदावरून बोलताना पाटणकर यांनी थोरात यांच्या अनेक महत्त्वाच्या सैनिकी कारकिर्दीय माहितीवर प्रकाश टाकला। भारतीय लष्करातील एक अत्यंत धाडसी आणि दूरदृष्टी असलेला सेनापती म्हणून थोरात यांचा उल्लेख केला जातो। कोल्हापूरच्या मातीतील हा सुपुत्र लढाईच्या मैदानावर आणि धोरणाच्या टेबलवरही ठाम होता, असं त्यांनी सांगितलं। 1926 सँडहर्स्ट कमिशन, दुसरे महायुद्ध, DSO किताब, कोरियन युद्धातील कैद्यांचे व्यवस्थापन, संरक्षण रेषेविषयीचे 1961 साली त्यांनी मांडलेलं धोरण, अशा थोरात यांच्या विविध कार्याविषयी त्यांनी माहिती दिली। तर थोरात यांचे फ्रॉम रिव्हील टू रिट्रीट हे पुस्तक वाचनीय असून ते विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। यावेळी कर्नल संकेत चव्हाण यांचीही प्रमुख उपस्थिती होती। त्यांनीही आपल्या मनोगतात थोरात यांची युद्धाबद्दलची दूरदृष्टी, त्यांच्या योजना, त्यांची ध्येय धोरणं, कोरियन युद्धातील कामगिरी, बर्मा मोहीम अशी माहिती सांगितली। स्वागत व प्रास्ताविक संचालक गौतम पाटील, अतिथी परिचय उपसंचालक DS माने, आभार प्रदर्शन सूत्रसंचालन हर्षा बागल यांनी केला। बुधवार 12 ऑगस्ट ते रविवार 16 ऑगस्ट दरम्यान सकाळी 11 ते 5 या वेळेत हे प्रदर्शन कला चावडी शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे सर्वांसाठी मोफत खुलं राहणार असून जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन संचालक गौतम पाटील यांनी केलं। ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांसाठी माझ्या मते हे अत्यंत अमूल्य असं ठेवा डॉक्टर PP पाटील सर, स्वर्गीय PP पाटील आणि त्यांचे चिरंजीव आपलं गौतम पाटील सर यांनी निर्माण केलेली एक संस्था ह्या उत्कृष्ट दर्जाची आहे। मी पूर्ण त्यांना अभिनंदन करतो, त्यांचं शुभेच्छा देतो की यातून अनेक देशाचं नेतृत्व करणारे असे व्यक्ती घडले जातील आणि त्याचबरोबर शासकीय आणि सैन्यातसुद्धा जाणारे उत्तम व्यक्तिमत्व इथून घडवले जातील यात मला शंका नाही।